मित्रांनो, डिप्लोमाला विचारलं जाणारं अप्लाइड मॅथ्स या सब्जेक्टमधील इंटिग्रेशन या टॉपिकमधील इंटिग्रेशन बाय पार्ट्सचं पुढचं एक्झाम्पल आहे. इंटिग्रेशन एक्स इंटू डी एक्स साइन एक्स डी एक्स. तर या ठिकाणी बघा, हा एक्स आपला आहे पहिलं फंक्शन आणि साइन एक्स हे आहे दुसरं फंक्शन. असं इंटिग्रेशनमध्ये दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे. मग याला आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स या मेथडने सिम्प्लिफाय करतो, सॉल्व्ह करतो. तर ती मेथड बघा अशी आहे. सगळ्यात पहिलं आता असे दोन फंक्शन दिलेत. आपण बघतो हे सिक्वेन्समध्ये आहेत का? तर कोणता सिक्वेन्स? LIATE हा वाला सिक्वेन्स. यामध्ये L म्हणजे असतो लॉग, I म्हणजे इनव्हर्स, A म्हणजे अल्जेब्रिक, T म्हणजे ट्रिगोनोमेट्रिक आणि E म्हणजे एक्सपोनेन्शियल. तर आता या ठिकाणी जो पहिला x आहे ते आहे अल्जेब्रिक फंक्शन आणि दुसरं साइन x हे आहे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन. मग जर आपण सिक्वेन्समध्ये बघितलं तर पहिला aच आहे, म्हणजे पहिलं अल्जेब्रिक असणार तर बरोबर आहे x. नंतर T आहे म्हणजेच हे वालं साइन एक्स म्हणजे दुसरं ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन. म्हणजे असताना तर हे सिक्वेन्समध्ये आहेत. जर हे सिक्वेन्समध्ये आहेत तर सगळ्यात पहिलं आपण u साठी घेऊयात x आणि दुसरं v साठी घेऊयात हे दुसरं फंक्शन म्हणजेच साइन एक्स. तर आता या ठिकाणी इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा आपण फॉर्म्युला यूज करायचा. तो फॉर्म्युला असा आहे की इंटिग्रेशन यू व्ही डी एक्स इज इक्वल टू, म्हणजे बघा असे दोन फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत, इज इक्वल टू. तर एकदम सिंपल मध्ये हा फॉर्म्युला बघा तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले एक ब्रॅकेट घ्यायचं. या ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं बघा, तर हे जे u आणि v आहे, तर सुरुवातीला हे जे इंटिग्रेशन साइन आहे, ते या u आणि v च्या मध्ये येणार. म्हणजे u असं मध्ये इंटिग्रेशन साइन v dx. म्हणजे बघा काय मिळतंय, u आहे तसाच आणि इथं घ्यायचं इंटिग्रेशन ऑफ v dx. म्हणजे आपल्याला v चं म्हणजे दुसऱ्या फंक्शनचं इंटिग्रेशन घ्यायचं. काय केलं आपण? u आणि v या दोघांच्या मध्ये फक्त इंटिग्रेशन साइन घेतलं. बरोबर? इथे घ्यायचं मायनस इंटिग्रेशन, इथं अजून एक ब्रॅकेट घ्यायचा आणि या ठिकाणी शेवटी लिहायचं dx. आणि आता या दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं तर बघा, हे वालं पहिल्या ब्रॅकेटमधली व्हॅल्यू आहे तशी लिहायची. म्हणजे u इंटिग्रेशन v dx हे आहे तसं लिहायचं. पण सुरुवातीला u चं या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. असा हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय आहे की इंटिग्रेशन uv dx इज इक्वल टू पहिल्या ब्रॅकेटमध्ये u इंटिग्रेशन ऑफ v dx मायनस परत इंटिग्रेशन ब्रॅकेटमध्ये आता या u चं डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन v dx आणि परत dx लास्ट. तर आता यामध्ये काय करायचं, या फॉर्म्युल्यामध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला u दिसत आहे त्या तिन्ही पण या u ला x ने रिप्लेस करायचं आणि ज्या ठिकाणी हा v दिसत आहे त्या v ला sin x ने रिप्लेस करायचं. तर काय मिळून जाईल? इंटिग्रेशन u म्हणजे आहे x इंटू v आहे साइन x dx इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये इथं आहे u म्हणजे x इंटिग्रेशन v म्हणजे या ठिकाणी आला साइन x dx मायनस परत इंटिग्रेशन ब्रॅकेटमध्ये इथं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ x पुढं आहे इंटिग्रेशन v म्हणजे साइन x dx आणि सगळ्यात लास्ट इथं आला हे dx आहे तसं. आता या ठिकाणी फक्त आपल्याला ही जी लेफ्ट साइड आहे तेवढंच फक्त सिम्प्लिफाय तेवढंच फक्त सॉल्व्ह करायचं. त्यामध्ये इथं साइन एक्सचं इंटिग्रेशन आहे. या सुद्धा ठिकाणी साइन एक्सचं इंटिग्रेशन घ्यायचंय. या ठिकाणी फक्त मग एक्सचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय. आता बघूयात सगळ्यात पहिलं काय होऊन जाईल. हे ब्रॅकेट आहे तसं, एक्स आहे तसा, इंटिग्रेशन ऑफ साइन. आता याचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती असणार आहे. साइनचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉस. तर या ठिकाणी मिळणार ब्रॅकेटमध्ये मायनस कॉस एक्स ब्रॅकेट कंप्लीट मायनस इंटिग्रेशन परत ब्रॅकेटमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. आता हे हा सुद्धा तुम्हाला फॉर्म्युला माहिती असणार आहे. एक्सचं डेरिव्हेटिव्ह मिळतं 1. ते घेतलं नाही घेतलं तरी सुद्धा चालणार. परत या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ साइन, तर हे काय मिळणार ब्रॅकेटमध्ये मायनस कॉस एक्स आणि हे ब्रॅकेटच्या बाहेर dx. काय मिळाला? एक्स आहे तसा घेतला. साइनचं इंटिग्रेशन मिळालं मायनस कॉस एक्स. या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह एक्सचं मिळालं 1. हा नाही घेतला तरी चालतोय आणि इंटिग्रेशन ऑफ साइन हे मिळालं मायनस कॉस एक्स आणि हे dx. आता जर हे पुढे जर आपण सिम्प्लिफाय केलं तर बघा काय मिळून जाईल. हे आता मायनस साइन हे एक्सला मल्टिप्लाय होईल तर मिळणार मायनस एक्स इंटू कॉस एक्स आहे तसं मायनस आता केवळ इंटिग्रेशन आहे तसं येऊन जाईल. बघा आता 1 इंटू मायनस कॉस एक्स तर मायनस कॉस एक्सच मिळणार. फक्त आता हे वालं मायनस साइन जरी तुम्ही डायरेक्ट घेतलं बाहेर घेतलं तरी सुद्धा चालतंय. मग घेतलं हे मायनस कॉसचं मायनस आणि हे वालं मायनस हे होऊन जाईल प्लस. इथं असणार इंटिग्रेशन कॉस एक्स आणि हे वालं dx. बरोबर.
आता आपल्याला काय मिळतं हे मायनस एक्स कॉस एक्स आहे तसं प्लस आता इंटिग्रेशन ऑफ कॉसचं इंटिग्रेशन काय मिळतं आपल्याला मग त्याचा फॉर्म्युला आहे बघा साइन एक्स. आता सगळे इंटिग्रेशन काढून झालेत या ठिकाणी पुढे आपण घेणार प्लस सी. मग बघा जर समजा हे रिअरेंज जरी केलं तुम्ही तरी चालते किंवा एवढं जरी आन्सर ठेवलं तरी चालणार आहे. समजा सुरुवातीला आपण घेऊयात हे वालं साइन एक्स प्लस वालं, नंतर हे मायनस एक्स इंटू कॉस एक्स आणि प्लस सी. मग हे झालं आपलं याचं फायनल सोल्युशन, की जे आपल्याला विचारलं होतं इंटिग्रेशन एक्स इंटू साइन एक्स डी एक्स. त्याचं आपल्याला हे वालं उत्तर मिळालं.